काय या मोर्चाचं आयोजन होतं आणि पुढचा इशारा काय आहे? आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलान मोर्चाचं आयोजन केलं होतं. हा उलगुलान म्हणजे या सरकारच्या विरुद्ध जे आदिवासी समाजामध्ये असंतोष आहे, अन्याय आदिवासीवर होत आहे, तरी सरकार हे उघड डोळ्याने पाहत आहे. एक त्याचं ताजं उदाहरण म्हणजे या लाडल्या बहिणीसाठी त्या सरकारनं 7,000 कोटी रुपये हे वर्ग केलेत आणि जे आदिवासी समाजाच्या ज्या योजना होत्या त्या योजना कुठेतरी बंद केल्या. म्हणजे एकीकडे आदिवासी समाजावर अन्याय करायचा आणि तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटवायचे, हे खरं म्हणलं तर या सरकारचं दुर्दैव आहे आणि लोकांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून हे सरकार गेलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे. आज आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्रितपणे आला, याचं कारण की त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या अद्यापर्यंत सरकारनं भरल्या नाहीत. त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार आतापर्यंत होत होते, आपण पाहिलं असेल मणिपूर असेल, बाहेर काही ठिकाणी असेल की आदिवासी समाज नेहमी अत्याचार होत आले, परंतु कुठेही याची दक्षता घेतली नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज आदिवासी समाज इथं त्या उलगुलान मोर्चात सामील झालेला आहे. बोगस आदिवासींचा मुद्दा पुढे आलेला होता. काय प्रकरण आहे? कोण आदिवासींच्या नोकऱ्या लाटले? खरं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये SIT स्थापन केली आणि या SITच्या माध्यमातून इथला बोगसचा मुद्दा हा तडीस नेण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु या BJP सरकार असताना या SIT अमान्य केली. आणि म्हणून आज खरं म्हणलं तर हे बोगस लोक जे नामसदुशीचा फायदा घेतात त्यांनी आमच्या नोकऱ्या लाटल्या आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे लोक खरंच बोगस आहेत, यांना हटवा आणि यांच्या जागी ओरिजिनल लोकांना नोकऱ्या द्या. परंतु तरी सुद्धा हे सरकार ओरिजिनल लोकांना नोकऱ्या देत नाही आणि म्हणून आज एवढ्या हजारच्या संख्येनं हे लोक इथं उपस्थित झाले. आज मोर्चा काढलाय, पुढे रस्ता रोकोचा इशारा देते. काय आंदोलन असेल? खरं म्हणलं तर संघर्ष हा आमच्या पाचवीला पुंजलेला आहे. नेहमी बिरसा मुंडाच्या काळापासून आम्ही संघर्षच करत आलो. तेव्हा इंग्रजासोबत करत होतो, आता या सरकारसोबत आम्हाला संघर्ष करावा लागते. आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आदिवासी समाज उपस्थित झाला. या आमच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला देणारच आहे. पण या मागण्यावर जर त्यांनी विचार नाही केला तर निश्चित आम्ही हिंगोलीची पूर्ण हद्द आम्ही बंद करू.